भागीदारीच्या पैशातून दोन व्यावसायिकांमध्ये वाद झाला आणि यात चक्क पायाला कुलूप लावून एका भागीदाराला डांबून ठेवण्यात आलं। बीडमध्ये भागीदाराचा हा अमानुषपणा समोर आलाय। पायाच्या कुलपासोबत भागीदारानं थेट पोलिसात तक्रार केली। भागीदारीतील व्यवसाय वाढीसाठी मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या साथीदारालाच लुटण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। काय झालं होतं? व बीडमध्ये अजून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। दोन भागीदारांमध्ये पैशाच्या वादातून हा प्रकार घडला। एका भागीदाराच्या पायाला कुलूप लावून त्याला डांबून ठेवण्यात आलं। म्हणजे हे फंड देतो म्हणून ह्याला का मुंबईला चला म्हणून घेऊन चालले पण वाटालाच अपहरण करून। कोणतं गाव आहे? कोणी केलं अपहरण? दत्ता तांदळे म्हणून। कोणतं गाव आहे तुमचं? माझं कळमंबा। नाव काय? माझं ज्ञानेश्वर गणपती इंगळे। कधीची घटना आहे? सकाळी पहाटे 5. किती लोक होते? 3 जण। ओळखीचे आहेत तुमच्या ते? एक ओळखीचा आहे। काय नाव त्याचं? दत्ता तांदळे। कुठला आहे हा? कोरेगाव। केस तालुक्यातलाच? हो। कशाचा फंड देतो? तुम्ही काय करता? मी नाही, त्यानं मला म्हणला होता का आपल्याला पंकजाताई देणार आहेत म्हणले, मग 20 लाख रुपये ते तुम्ही 10% पैसे घेऊन चला। मग तुम्ही पैसे घेतले होते? हां, पैसे घेऊन गेलो सोबत। पंकजाताई देणार आहेत असं म्हणलं होतं। यानंतर अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे बीडचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विष्णू, नेमका हा सगळा प्रकार काय घडला? तक्रार दाखल झाली आहे का आणि संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे का? खर तर हा धक्कादायक प्रकार आहे। 2 भागीदार आहेत, व्यवसायातील भागीदारी आहे आणि या भागीदारीमधून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलेला आहे। त्यातील एक भागीदार म्हणजे 2 भागीदारातली हा वाद झाला आणि एका भागीदारानं थेट कुलूप, धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या पायाला कुलूप लावल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि तो कुलूप लावूनच बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांना आता तक्रार दिलेली आहे। तक्रार नोंदवण्याचं काम सुरू आहे। खर तर बीड जिल्ह्यामध्ये एक प्रकरण अशा पद्धतीने समोर येत असताना हा धक्कादायक प्रकार समोर आल्याचं पाहायला मिळतंय। तक्रार सध्या दाखल करणं सुरू आहे आणि तक्रारीनंतर नेमके हे सगळं कोण आहेत आणि काय नेमकं झालेलं आहे हे सगळं स्पष्ट होणार आहे। एकूणच पण पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं सुटका करून येऊन एका भागीदारानं पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार करणं या सगळ्याच्या चर्चा होत आहेत। त्यामुळे या प्रकरणामध्ये आता पोलीस कार्यवाही काय करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। रेश्मा। विष्णू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।